Let me share the screen, guys. ठीक है. ओके. सो इथं काही स्टुडंट्स पायथन बॅचचे असतील, काही फुल स्टॅक बॅचचे आणि या दोन्ही फुल स्टॅक बॅचचे राईट. ठीक आहे. सुरू करण्याआधी मी काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे मला. 27 जानेवारीचं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. रेकॉर्डिंग मिळणार आहे. रेकॉर्डिंग कुठल्याही बॅचचे आहे भाई, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. मेन इश्यू असा आहे, एक मिनिट बघा, जे पायथन बॅचचे आहेत ना त्यांचा काहीच इश्यू नाही आहे. त्यांच्यासाठी आपण नमपाय पांडाज या सेशन व्यतिरिक्त आपण वेब डेव्हलपमेंट त्यांना 2 महिने देतो, शिकवतो. ठीक आहे. आणि इट इज व्हेरी बिग थिंग फॉर पायथन स्टुडंट्स ऑल्सो. तुम्हाला वेब डेव्हलपमेंट तुमच्या कोर्समध्ये भेटून जाते. सेकंड थिंग, जे फुलस्टॅकचे स्टुडंट्स आहेत, पहिले फुलस्टॅकचे स्टुडंट आहेत आय थिंक 5 डिसेंबर बॅचचे राईट. त्यांच्यासाठी तर वेब डेव्हलपमेंट कंपल्सरीज आहे. त्यांचं स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस कंप्लीट झाले. ठीक आहे. जो झिपकेन सर्व्हरचा विषय राहिला तो मी सॅटर्डे संडे कवर करेल. ठीक आहे. तर तसा ग्रुपला मी अपडेट देईल. ठीक आहे. त्यांच्यासाठी तर वेब डेव्हलपमेंट कंपल्सरीच आहे, लक्षात घ्या. मग वेब डेव्हलपमेंट कोणासाठी कंपल्सरी नाही आहे, तर ज्यांची बॅच फुल स्टॅक जावा 27 ज्यांची बॅच आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी पण मी वेब डेव्हलपमेंट जॉईन करायला सांगितलं आहे. सो जर तुम्हाला लोड होत असेल ना 27 जॅनचे स्टुडंट्स, तर तुम्हाला नंतर पण मी नंतरच्या बॅचमध्ये ॲड करेल. पण यू हॅव ऑप्शन. आत्ता करायचं असेल आत्ता करा, परत करायचं असेल परत करा. तुम्ही एकदा जॉईन होऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. आत्ता जर करायचं असेल कंटिन्यू, यू कॅन कंटिन्यू. तुम्ही जर म्हणले सर आत्ता लोड होतो आहे, जस्ट ब्रेक गाईज, जस्ट लिव्ह फ्रॉम दिस मीटिंग. ओके. तुम्हाला नेक्स्ट बॅचमध्ये जेव्हा तुमचं ॲडव्हान्स जावा स्प्रिंग कंप्लीट होईल तेव्हा वेब डेव्हलपमेंट असेल. मी का म्हणतो आहे आता कंटिन्यू करायचं, कारण काही जणांना सर मला थोडंसं लवकर संपवायचं आहे, तर त्यांची बॅच लवकर संपून जाईल. आता तुमचं पॅरलली ॲडव्हान्स जावा चालू आहे, पॅरलली वेब डेव्हलपमेंट पण सुरू राहील, जेणेकरून तुमचा कोर्स लवकर संपेल. बट यू हॅव टू पुट द एफर्ट्स. तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. तुम्हाला ते पण करावं लागेल, हे पण करावं लागेल. आणि इकडं काही अवघड नाही. डोंट वरी अबाउट फ्रंट एंड. ओके. वेब डेव्हलपमेंट खूप सोपं आहे. हे 5वी 6वीची लेकरं शिकत आहेत, त्यामुळं असं नाही सर लईच लोड होईल मला, अजिबात नाही. पण जर वाटत असेल, यू हॅव टू ब्रेक घ्या. तुम्ही जॉईन करा नंतरची बॅच, आपली ॲडव्हान्स स्प्रिंग झाल्यानंतर जी होईल तेव्हा. मग तुम्हाला 6-7 महिन्याचा कालावधी फुल स्टॅकसाठी जाईल. जर तुम्हाला वाटते 4 महिन्यात माझं सगळं झालं पाहिजे फुल स्टॅक, होऊन जाईल. पॅरलेली गोष्टी केल्या तर होतात, बरोबर आहे. जर लवकर करायचं असेल, लवकर जॉबसाठी अप्लाय करायचं असेल, लवकर मार्केटमध्ये बाहेर पडायचं असेल जॉबसाठी, तुम्ही कंटिन्यू करू शकता. हे कळतं आहे. जर नसेल करायचं, शेवटी इट्स युअर चॉईस, करेक्ट. पण तुमच्यासाठी नंतर पण बॅच असणार आहे. पण एकच बॅच करता येईल, लक्षात ठेवा. सर मी आता पण करतो नंतर पण करतो असं चालणार नाही. त्यामुळे जे 27 जानेवारीच्या बॅच आहेत त्यांच्यासाठी हे फक्त मी सांगतो आहे. ठीक आहे. जसं आता याच्यामध्ये सिद्ध होता राईट. ओके. आता कंटिन्यू करायचं असेल करा, नसेल तर लिव्ह व्हा. जर तुम्ही आज कंटिन्यू करत असाल तर आय विल अझूम दॅट तुम्ही आता कंटिन्यू करताय, परत मी ॲड करणार नाही. एक कळतं आहे सगळ्यांना. इट्स सिम्पल. हे फक्त त्यांच्यासाठी ज्यांना कंटिन्यू पॅरलली सर मला लवकर बॅच संपवायची आहे माझी, लवकर मला मार्केटमध्ये उतरायचं, जॉब घ्यायचा, त्यांच्यासाठी 27 जानेवारीचे स्टुडंट. बाकी 5 डिसेंबर पायथन त्यांचा काहीच इश्यू नाही आहे. फक्त 27 जानेवारी बॅचसाठी मीही सांगतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये आहेत खूप जण त्या बॅचमधले. आय थिंक संध्या इज फ्रॉम दॅट बॅच ऑल्सो राईट. काही जण आहेत. ठीक आहे. आता मला नावं एकदा मला चेक करून बघायला लागतील. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. आता काय कोणाला क्वेश्चन आहे, क्वेश्चन विचारू शकता तुम्ही. Anyone having any question? ठीक नाही आहे ना. ओके ओके ठीक आहे. कंटिन्यू करताय, वेलकम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे.
So guys, you are learning, the part of full stack development, that is web development. Without web development, full stack development could not be complete. होतच नाही कम्प्लीट. कारण फुल स्टॅकचा अर्थच आपण स्टार्टिंगला समजून घेतला होता. फुल स्टॅक इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे ॲप्लिकेशन्स बनतात त्याला आपण फुल स्टॅक ॲप्लिकेशन्स म्हणतो, राईट. मग त्याच्यामध्ये आपण जावा शिकलो, ॲडव्हान्स जावा शिकलो, आपण स्प्रिंग बूट शिकलो, राईट. या जिप्पिनचं सेशन अपकमिंग सॅटर्डेला इफ पॉसिबल झालं तर मी ट्राय करेल, ठीक आहे. त्याच्याविषयी मी इन्फॉर्म करेल तुम्हाला ग्रुपवरती. ओके. सो वेब डेव्हलपमेंटशिवाय फुल स्टॅक कंप्लीट होऊ शकत नाही, लक्षात घ्या. सो व्हॉट डू मीन बाय वेब डेव्हलपमेंट, व्हॉट डू मीन बाय फ्रंट एंड डेव्हलपमेंट पण याला म्हणतात. खूप सारी नावं आहे त्याची, ठीक आहे. वेब डेव्हलपमेंट म्हणा, फ्रंट एंड डेव्हलपमेंट म्हणा, ठीक आहे. यू कॅन रेफर ॲज अ UI डेव्हलपमेंट, ओके. यू कॅन रेफर गाईस, तुम्ही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फ्रंट एंड डेव्हलपमेंट चालेल, UI डेव्हलपमेंट चालेल, वेब डेव्हलपमेंट चालेल, ओके. सर का केली जाते ही UI डेव्हलपमेंट, का केलं जातं फ्रंट एंड डेव्हलपमेंट? त्याचा सिम्पल अर्थ असा आहे, हे करण्याचं कारण आहे टू कम्प्लीट द ॲप्लिकेशन. विदाउट वेब डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन कुड नॉट बी कम्प्लिटेड, ओके. मग ते जे ॲप्लिकेशन बनतात फ्रंट एंडशिवाय ना, त्यांना फक्त APIज म्हणतात. रेस्ट API जी कॉन्सेप्ट आपण शिकलो, जिथं फ्रंट एंडचा काहीच नव्हतं. फ्रंट एंड होतं का? आपण API बनवायचो आणि पोस्टमॅन थ्रू ॲक्सेस करायचो. त्याला डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन म्हणतात, त्याला वेब सर्व्हिसेस म्हणतात, त्याला मायक्रो सर्व्हिसेस म्हणतात, ओके. मग वेब डेव्हलपमेंटमध्ये आपण काय शिकणार आहोत, कशा प्रकारे आपली जर्नी राहणार आहे ते एकदा मी सांगतो. वेब डेव्हलपमेंट आपण का करतो परत एकदा सांगतो. टू डेव्हलप दी आपण त्याला काय म्हणतो, यूजर इंटरफेस, ओके. टू डेव्हलप ऑर क्रिएट द यूजर इंटरफेस, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं UI. टू डेव्हलप ऑर क्रिएट द यूजर इंटरफेस और UI, we need to use front-end technologies such as HTML, CSS, JavaScript, Bootstrap, Angular or React. फ्रंट एंड बनवण्यासाठी, यूजर इंटरफेस बनवण्यासाठी काही टेक्नॉलॉजीज आपल्याला शिकाव्या लागतात, जसे की HTML, CSS, JavaScript, Bootstrap, Angular or React. आणि याच टेक्नॉलॉजीजला बाय युजिंग दिस टेक्नॉलॉजी वी कॅन डन दॅट वेब डेव्हलपमेंट. वेब डेव्हलपमेंट यांचा यूज करूनच आपण करतो. बॅक एंड डेव्हलपमेंट तुम्हाला माहीत असेल. बॅक एंड डेव्हलपमेंटसाठी आपण काय शिकलो, कोर जावा, ॲडव्हान्स जावा आणि स्प्रिंग बूट, करेक्ट. याच्या मदतीने आपण बॅक एंड डेव्हलपमेंट करतो, येस ऑर नो. HTML, CSSच्या मदतीने आपण काय करतो, वेब डेव्हलपमेंट म्हणजेच फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बूटस्ट्रॅप, अँग्युलर. याने आपण वेब डेव्हलपमेंट करतो, याने बॅक एंड डेव्हलपमेंट करतो. आणि डेटाबेससाठी आपण SQL आणि MySQL शिकलो, बरोबर आहे. सो कुठल्याही ॲप्लिकेशनचा पार्ट 3 गोष्टी असतात. कोणकोणत्या? एक तर फ्रंट एंड, त्यालाच वेब म्हणा, बॅक एंड अँड देन थर्ड वन इज डेटाबेस. हे 3 गोष्टी झाल्यानंतरच तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर बनता मित्रांनो. विदाऊट दिस तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग याच्यातील 2 पार्ट्स आपले ऑलरेडी झालेत मित्रांनो. दिस पार्ट इज डन, हा पार्ट आपला झाला आहे, हा पार्ट पण आपला झाला. आता काही जणांचा राहिला आहे. 27 जानेवारीच्या बॅचमध्ये ॲडव्हान्स जेव्हा सुरू आहे, होऊन जाईल लवकरच, बरोबर. 1 मिनिट. ओके. नाव रिमेनिंग वॉट, दिस पार्ट, दॅट इज द वेब डेव्हलपमेंट. द वेब डेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे HTML, CSS हे तर आपण शिकूच हो, पण जे वेबसाईट्स तुम्ही बघता आता सध्या, लाईक ॲमेझॉन फ्रिक्वेंटली यूज करता तुम्ही, करेक्ट. ज्यावेळेस मी ॲमेझॉनला व्हिजिट करतो, ॲमेझॉनवरती
तुम्हाला हेच हा युजर इंटरफेस दिसतोय, सुंदर असा युजर इंटरफेस. कधी विचार केला आहे तुम्ही हा इंटरफेस बनवला आहे कसा? याच्या पाठीमागं कशाचा हात असेल? सिम्पल ॲन्सर आहे. हे जे तुम्हाला दिसतंय हे सर्व फ्रेश, MX प्लेअर, विक्री, सार्वजनिक विक्रीचे, हा जो कॉन्टेंट दिसतोय, देन हे ॲमेझॉन, हे लोकेशन, हा सर्च बॉक्स, जे कॉन्टेंट तुम्हाला या पेजवरती दिसतंय, या पेजला म्हणतात वेब पेज. काय म्हणतात? वेब पेज. अंडरस्टँड दी टर्मिनॉलॉजीज गाईज. फर्स्ट टर्मिनॉलॉजी इज वेब पेज. व्हॉट इज वेब पेज? मी सांगतो, सगळ्या गोष्टी क्लिअर करेल, डोंट वरी. ओके, दिस इज अ वेब पेज गाईज. कॅन यू चेक इट? दिस इज अ वेब पेज. ज्यावेळेस मी फ्लिपकार्टला सर्च करतो, फ्लिपकार्ट सर्च केल्यानंतर सुद्धा जो हा कॉन्टेंट मला दिसतोय एका व्हाईट पेजवरती, बघा व्हाईट कलरचं पेज आलं आणि त्याच्यावर हा कॉन्टेंट दिसतोय, याला सुद्धा वेब पेजेस म्हणतात. व्हॉट डू मीन बाय वेब पेज? वेब page is nothing but an electronic page which we can access by using internet on the browser. What is web page? Very simple term. Look at this. Web page is an electronic page. Why we are saying electronic? आपण त्याला टच नाही करू शकत, right? Is an electronic page which we can access using internet on the browser. Yes or no? What is this guys? What is this? This is the browser ना, Chrome browser we are using. आणि याच्यावरती आपण इंटरनेटने याला ॲक्सेस केलं. जर इंटरनेट नसतं तर ॲक्सेस झालं असतं का? ॲक्सेस झालं असतं का? नसतं झालं. हा का कॉल करतो? एक मिनिट. Wait just a minute. हॅलो हॅलो, काय इश्यू होतोय म्हणताय? हां बोला. बरं ठीक आहे. फोनपेचा नंबर हाच आहे माझा, 9022154508. व्हॉट्सअप केला मी तुला. 22154508. 4508 तुम्हाला व्हॉट्सअप केला ना, बघा एकदा. सर्व्हरचा इश्यू होतोय का? फेल होईल. फेल्ड आहे का? ठीक आहे ठीक आहे, थांबा मी तुम्हाला काय करतो, दुसऱ्या अकाउंटचा QR पाठवतो. ठीक आहे. दोन टप्प्यात पाठवा साहेब, असं काय नाही. हे बघा, आता तुम्हाला एक QR पाठवला नवीन, त्याच्यावर करा. हां
एका वेळी जात नसेल तर 2 टप्प्यात मला जाईल वाटते. ॲक्टिवावर ट्राय करा, एका वेळेस पण जाईल. अहो आज 1 तारीख आहे ना, बँकिंगचं ते फायनान्स इयर असतं बघा. बरोबर आहे, त्याच्यामुळे सर्व्हर डाऊन आहेत मोस्ट ऑफ द बँकेचे. येस, हो होणार ना भाई, होणार होणार. नाही नाही, आणखीन मोठे प्रोजेक्ट असणार आपले. हो हो, येस, लॉजिक. बरोबर. ठीक आहे, होतं याच्यावर. पुण्यात मी हडपसरला. येस, मी तुम्हाला निवांत बोलेल. आता मी बॅचमध्ये आहे. तुमचा तो इश्यू आला म्हणून मी तुम्हाला हे केलं. ठीक आहे, मला स्क्रीनशॉट पाठवून. ठीक आहे. फायनान्शियल इयर एंड, बँकेचे खूप इश्यू सुरू आहेत. बरोबर, कोणाकोणाला सुरू आहेत रे? ठीक आहे, चल. ओके, फाईन. काय सांगत होतो मी? हां, वेब पेज आहे. व्हॉट इज वेब पेज? वेब पेज इज अ इलेक्ट्रॉनिक पेज विच वी कॅन ॲक्सेस युजिंग इंटरनेट ऑन द ब्राउझर. ब्राउझरवरती त्याला ॲक्सेस करण्यात येतं. कशाच्या मदतीने? इंटरनेटच्या मदतीने, राईट. आणि हे जे वेब पेज बघता तुम्ही, एकच वेब पेज आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल्सवर क्लिक केलं, एक दुसरं वेब पेज तुमच्यासमोर आलं. लुक ॲट दिस. आलं की नाही? दुसरं वेब पेज आलं. मी परत आजच्या डील्सवर क्लिक केलं, तिसरं वेब पेज आलं. ग्राहक सेवावर क्लिक केलं, आणखीन एक वेब पेज आलं. सर असे किती वेब पेज आहेत तरी अंदाजे? मित्रांनो, देर आर thousands of web pages contained in one web application. So this Amazon is an example of web application. That application we can create by using these HTML, CSS, JavaScript, Bootstrap, Angular or React technologies. त्यालाच म्हणतात वेब ॲप्लिकेशन. व्हॉट डू मीन बाय वेब ॲप्लिकेशन? बघा, टर्म किती सोपे आहेत. आधी वेब पेज होती, मग वेब ॲप्लिकेशन. व्हॉट इज वेब ॲप्लिकेशन? collection of web pages is called web application. or वेब ॲप्लिकेशनची आणखीन एक डेफिनेशन आपण म्हणू शकतो. द ॲप्लिकेशन which run on web server and can be accessed using internet on the browser is called web application. त्याला काय म्हणतात? वेब ॲप्लिकेशन. असं ॲप्लिकेशन जे वेब सर्व्हरवरती काय होतं रे? रन होतं. आणि त्याला ॲक्सेस कशाने करतो आपण? इंटरनेट. मला सांगा, ॲमेझॉन विदाऊट इंटरनेट ॲक्सेस होतं आहे का? नाही होत. फ्लिपकार्ट विदाऊट इंटरनेट शक्यच नाही, ॲक्सेस होतच नाही. त्यालाच वेब ॲप्लिकेशन म्हणतात. आणि हे एका सर्व्हरवरती चालतं. सर्व्हर सगळ्यांना माहीत असेल. आता ॲडव्हान्स ज्यामध्ये आपण टॉमकॅट सर्व्हर ही कॉन्सेप्ट शिकलो आहे. काही जण आपण ती आता 27 जणच्या बॅचमध्ये आपण शिकणार आहोत. स्प्रिंग बूटमध्ये आपल्याला खूप सारे सर्व्हर भेटले, राईट. सिमिलरली हे सुद्धा एका सर्व्हरवरती चालत असतं आणि त्याला इंटरनेट आपण ॲक्सेस करतो. आणि त्याच्यामध्ये काय असतात? कलेक्शन ऑफ वेब पेजेस. मग जर मित्रांनो तुम्हाला वेब ॲप्लिकेशन बनवायचं असेल, इफ यू वॉन्ट टू क्रिएट द वेब ॲप्लिकेशन लाईक ॲमेझॉन, एक्झाम्पल आहे फ्लिपकार्ट. ओके, फ्लिपकार्ट. देन देर इज अ नेटफ्लिक्स, देर इज अ यूट्यूब. हे सगळे काय तर वेब ॲप्लिकेशन आहेत. सगळे वेब ॲप्लिकेशन आहेत. आणि असे जर वेब ॲप्लिकेशन तुम्हाला बनवायचे असतील, you need to learn something called what guys? HTML, CSS,
जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप, अँग्युलर, रिॲक्ट. मग आपण अँग्युलर किंवा रिॲक्टमधली एक टेक्नॉलॉजी शिकलात तरी सफिशियंट आहे. सो वी आर गोइंग टू लर्न अँग्युलर इन दिस केस. ओके, टू डेव्हलप वेब ॲप्लिकेशन लाईक ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. आय गॉट इट. वेब पेज म्हणजे काय आणि वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय? वेब पेज म्हणजे इलेक्ट्रॉनिक पेज जे आपण इंटरनेटच्या मदतीने ॲक्सेस करतो. असे खूप सारे वेब पेजेस जेव्हा कलेक्ट होतात तेव्हा काय बनतं? वेब ॲप्लिकेशन बनतं. लुक ॲट दिस. कलेक्शन ऑफ वेब पेजेस इज कॉल्ड वेब ॲप्लिकेशन. बघा, काही ॲप्लिकेशन मार्केटमध्ये असतात त्यांना स्टँड अलोन ॲप्लिकेशन म्हणतात. हे ॲप्लिकेशन, लुक ॲट दिस, याला पहिली गोष्ट इंटरनेटची गरज लागत नाही. नो इंटरनेट रिक्वायर्ड. ज्या ॲप्लिकेशनला इंटरनेट लागत नाही त्याला म्हणतात स्टँड अलोन ॲप्लिकेशन. इंटरनेटची गरज लागत नाही, अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट, ॲट अ टाईम वन युजर कॅन यूज इट. एका वेळी एकच युजर याला यूज करू शकतो. सर काय एक्झाम्पल आहे? कॅन यू टेल मी यू नो नोटपॅड. नोटपॅड मला सांगा, आपल्या सिस्टममध्ये असतं, त्याला आपणच यूज करतोय ना, बरोबर आहे की नाही? आणि याला इन्स्टॉल करावं लागतं. लक्षात घ्या, वी नीड टू इन्स्टॉल स्टँड अलोन ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल नोटपॅड. वन युजर कॅन ॲक्सेस ॲट अ टाईम. म्हणजे मी माझ्या लॅपटॉपमध्ये नोटपॅड ॲक्सेस करेल. पण मला सांगा, ॲमेझॉन आता मी एकटाच ॲक्सेस करतो आहे का? लाखो युजर ॲक्सेस करत आहेत. सो हा बेसिक डिफरन्स आहे स्टँड अलोन ॲप्लिकेशन आणि वेब ॲप्लिकेशन. पण मित्रांनो, वेब ॲप्लिकेशनमध्ये ॲट अ टाईम हजारो युजर ॲक्सेस करतात त्याला. इंटरनेट रिक्वायर्ड अँड ॲट अ टाईम लॅक्स ऑफ पीपल, लॅक्स ऑफ युजर्स कॅन यूज इट. आता हॉटस्टारवरती IPL सुरू आहे. ॲट अ टाईम करोडो लोक त्याला बघतात. 20 करोड, 30 करोड. अरे गेटिंग माय पॉईंट? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ वेब ॲप्लिकेशन. कळते सगळ्यांना? देन मोबाईल ॲप्लिकेशन नावाचा एक प्रकार असतो. मोबाईल ॲप्लिकेशन असे ॲप्लिकेशन जे मोबाईलवरती चालतात, ओनली ऑन मोबाईल. बट इफ आय टॉक अबाउट फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, त्यांना वेब ॲप्लिकेशन पण म्हणतात आणि त्यांना मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा म्हणतात, कारण ते दोन्हीमध्ये पण चालतात. बघा, काही ॲप्लिकेशन बनवत असताना ते मोबाईलसाठी पण बनवले जातात आणि वेबसाठी पण बनवले जातात. पण काही फक्त मोबाईलसाठी बनवले जातात, फक्त मोबाईलसाठी. तुम्हाला एक एक्झाम्पल माहीत असेल तर, दॅट इज समथिंग. काही गेम्स असतात बघा मोबाईलमध्ये, त्या गेम्स फक्त मोबाईलवर चालतात. तुम्ही जर तुमच्या क्रोममध्ये गेलात आणि त्या गेमला सर्च केलं तर तुम्हाला तिथं ऑप्शन येतो की लाईक यू कॅन प्ले इन मोबाईल डिव्हाइस ओनली. येस ऑर नो? मोबाईल डिव्हाइस ओनली. फक्त मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन चालतात त्याला मोबाईल ॲप्लिकेशन्स म्हणतात. जर ते मोबाईलमध्ये पण चालत असतील, ते क्रोममध्ये किंवा ब्राउझरवरती पण चालत असतील, तर त्यांना वेब ॲप्लिकेशन प्लस मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यांना कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन नावाने सुद्धा दर्शवलं जातं. त्यांना एंटरप्राइज लेवल ॲप्लिकेशने सुद्धा त्यांची ओळख असते. येते लक्षात सगळ्यांना? सो वेब ॲप्लिकेशन, स्टँड अलोन ॲप्लिकेशनचा फरक सगळ्यांना कळत आहे. सो टू क्रिएट द वेब ॲप्लिकेशन अँड त्या ॲप्लिकेशनमधला फ्रंट एंड बनवण्यासाठी आपल्याला हे आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? HTML, येस, स्पॉटिफाय, ट्विटर, यू कॅन से. बट इफ यू टॉक अबाउट ट्विटर ऑल्सो रन ऑन द ब्राउझर. इट्स ऑल्सो कॉल बी वेब ॲप्लिकेशन बडी. स्पॉटिफायसुद्धा तुम्ही याच्यावरती ॲक्सेस करू शकता. मोबाईलवरती पण चालतं ते, इथं पण चालतं. पण आय एम टॉकिंग अबाउट ओनली मोबाईल ॲप्लिकेशन. तसे पण खूप सारे एक्झाम्पल आहेत जे फक्त मोबाईलवरती चालतात. आता ह्या सगळ्यांचा जो फ्रंट एंड आहे मित्रांनो, व्हॉट डू मीन बाय फ्रंट एंड? जो युजरला दिसतो त्याला फ्रंट एंड म्हणतात. कोणाला दिसतो? युजर कॅन सी, बरोबर आहे. आणि बॅक एंड म्हणजे काय? युजर कॅन नॉट सी. हे बघा किती सोपं आहे. बॅक एंड म्हणजे काय? युजर कॅन नॉट सी. जे युजरला दिसत नाही त्याला बॅक एंड, जे युजरला दिसतं त्याला फ्रंट एंड. आता हे युजरला दिसतंय याला फ्रंट एंड म्हणतात. आता फ्रंट एंडवर तुम्हाला दिसत काय काय बघा. या फ्रंट एंडवरती सगळ्यात पहिलं तुम्हाला या फ्रंट एंडची
ही एक साईट दिसत आहे आणि या साईटलाच आपण म्हणतो व्हॉट इज दिस गाईज, दिस इज रेफर ॲज अ वेबसाईट. त्याला वेबसाईट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? वेबसाईट. सर व्हॉट डू मीन बाय वेबसाईट? वेब पेज कळालं, वेब ॲप्लिकेशन कळालं, व्हॉट डू मीन बाय वेबसाईट? बघा, वेबसाईट इज नथिंग बट it is a location of web application. किती सोप्या डेफिनेशन आहेत बघा ना. लोकेशन ऑफ वेब ॲप्लिकेशन. आता जर मी तर कोणाला म्हणलं व्हॉट इज युअर लोकेशन आदित्य, व्हॉट इज युअर लोकेशन, आदित्य सांगेल त्याचं लोकेशन, बरोबर आहे. म्हणजे जर मला आदित्यच्या घरी जायचं असेल, आय नीड टू नो अबाउट द लोकेशन ऑफ आदित्य. आदित्यचं लोकेशन मला माहीत पाहिजे. काय बोलता, बरोबर की नाही? आदित्यचं जर मला लोकेशन माहीत असेल तर मी आदित्यच्या घरी जाऊ शकेल. जर तुम्हाला फ्लिपकार्टचं लोकेशन माहीत असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट ॲप्लिकेशन ॲक्सेस करू शकता, आहे बरोबर. मग फ्लिपकार्टचं लोकेशन काय? त्याची वेबसाईट हेच फ्लिपकार्टचं लोकेशन आहे, हेच फ्लिपकार्टचा ॲड्रेस आहे. एक कळतं सगळ्यांना? फ्लिपकार्टचा ॲड्रेस म्हणजेच काय? त्याची वेबसाईट. ॲमेझॉनची वेबसाईट म्हणजेच काय? ॲमेझॉन ॲक्सेस करण्याचा ॲड्रेस. यूट्यूबची वेबसाईट म्हणजे काय? यूट्यूब ॲक्सेस करण्याचा ॲड्रेस. तुम्ही याला ॲक्सेस कसं करू शकाल? बाय युझिंग दिस वेबसाईट. वेबसाईट म्हणजेच द लोकेशन ऑफ वेब ॲप्लिकेशन. कळतं सगळ्यांना? ॲप्लिकेशनचं लोकेशन म्हणजेच वेबसाईट मित्रांनो. आणि वेबसाईटमध्ये काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. व्हॉट इज दिस? HTTP. व्हॉट इज HTTP? आणि त्याला येस पण लागले बघ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड गाईज. HTTP हा एक प्रोटोकॉल आहे. इट इज अ प्रोटोकॉल. हा काय? एक प्रोटोकॉल आहे. सर प्रोटोकॉल म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय प्रोटोकॉल? बघा, प्रोटोकॉल म्हणजे काय? आता ही वेबसाईट आहे, बरोबर आहे. या वेबसाईटवरती तुम्ही काही ऑपरेशन परफॉर्म करू शकता. काय? पहिल्यांदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या म्हणजे या गोष्टी तुम्हाला गेट झाल्या. काय झाल्या? गेट झाल्या. हे बघा रे सगळं, व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गेट झाल्या. आता तुम्ही इथं काय सर्च करणार? लेट्स से आयफोन. तुम्ही ही गोष्ट फ्लिपकार्टला देताय. जेव्हा तुम्ही फ्लिपकार्टला गोष्ट देताय, एंटर केलं, ही गोष्ट फ्लिपकार्ट जवळ जाते म्हणजे याला पोस्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला? पोस्ट म्हणतात. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल, तुमची प्रोफाईल बनेल, बरोबर आहे. आता इथून पण नंबर द्याल तुम्ही, हा त्याला जाणार, याला पण पोस्टच म्हणतात. आता जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, प्रोफाईल बनेल, प्रोफाईलवरती तुम्हाला सांगितलं जाईल एडिट करा तुमचा ॲड्रेस, राईट. तुम्ही ॲड्रेस एडिट कराल, येस ऑर नो? ॲड्रेस जेव्हा एडिट करतात त्याला पुट म्हणतात. कोणती रिक्वेस्ट असते ती? पुट रिक्वेस्ट असते. आणि कधी तुम्हाला वाटलं तुमचं याचं अकाउंट डिलीट करायचं असेल तर तुम्ही ते डिलीट केलं किंवा ॲड्रेस डिलीट केला, काही डिलीट करा, त्याला म्हणतात डिलीट रिक्वेस्ट. जे की स्प्रिंग बूटच्या स्टुडंट्सला ऑलरेडी मी शिकवलं आहे, पण बाकीच्यांना सांगतो आहे. मग या ज्या रिक्वेस्ट आहेत मित्रांनो, याला म्हणतात HTTP मेथड्स ऑर रिक्वेस्ट. हे सोपं सांगू का? आता जर मला तुमच्यासोबत तुम्हाला एखादी रिक्वेस्ट करायची असेल, फॉर एक्झाम्पल आदित्य आहे, अमित आहे. आदित्यला मला रिक्वेस्ट करायची असेल, आदित्य एक फॉर एक्झाम्पल मला पेन पाहिजे. मी आदित्यला रिक्वेस्ट केली, मला पेन पाहिजे. आदित्य मला रिस्पॉन्समध्ये म्हणेल येस सर, टेक इट, घ्या पेन, बरोबर आहे. म्हणजे ही आपली रिक्वेस्ट झाली. ह्युमन टू ह्युमन रिक्वेस्ट करत असताना आपण आपल्या भाषेमध्ये रिक्वेस्ट करतो, बरोबर आहे. दॅट इज मराठी भाषेमध्ये, की आदित्य मला पेन दे. आदित्यने मला रिस्पॉन्समध्ये काय दिला? पेन दिला. पण कधी कधी मी म्हणलं पेन दे, आदित्य मला रिस्पॉन्सच करू शकणार नाही. म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं, माझा आवाज त्याच्याजवळ नाही गेला, बरोबर आहे, काय इंटरनेट इश्यू झाला तर तो मला रिस्पॉन्स करणार नाही, बरोबर आहे. म्हणजे रिक्वेस्ट रिस्पॉन्स हे आपल्यापासून सुरू आहे. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करता एखाद्या वेबसाईटला त्यावेळेस रिक्वेस्ट करत असताना मराठी, हिंदी, इंग्लिशने नाही रिक्वेस्ट होत राव. मग त्याच्यासाठी लागतात मेथड्स, आणि त्यालाच म्हणतात HTTP मेथड्स. लक्षात घ्या, HTTP मेथड्सच्या मदतीनेच तुम्ही एखाद्या वेबसाईटला ॲक्सेस करू शकता, रिक्वेस्ट पाठवू शकता आणि त्याच्याकडून रिस्पॉन्सची
अपेक्षा करू शकता. मी अपेक्षाच म्हणेल, कारण रिस्पॉन्स येणं नाही येणं हे सगळं त्या ॲप्लिकेशनवर डिपेंड आहे, त्याच्या सर्व्हरवर डिपेंड आहे. किती लोड त्याला येतो आहे, काय होतं आहे, ते सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही फक्त रिक्वेस्ट करा. आय गॉट इट. आता मी आयफोनची रिक्वेस्ट केली तर मला आयफोन दाखवतो आहे, हा म्हणजे माझ्या रिक्वेस्टला हा मान देतो आहे. कधी कधी नाही पण देणार. जर काही इश्यू आला त्याच्या सर्व्हरला तर हा मला काय म्हणेल, नाही बाई नाही, अशक्य आहे, इकडं लोड येतो आहे मला, बरोबर. कधी कधी बिग बिलियन सेल असतो बघा, तेव्हा हा रिस्पॉन्स देत नाही, समथिंग वेंट रॉंग, प्लीज ट्राय अगेन, बरोबर की नाही. मग या रिक्वेस्ट ज्या असतात ना, गेट, पोस्ट, पुट, डिलीट, मित्रांनो, या रिक्वेस्ट पाठवण्यासाठी तुम्हाला एक प्रोटोकॉल यूज करावा लागतो, त्याचं नाव आहे HTTP. विदाउट दिस प्रोटोकॉल वी कॅन नॉट सेंड दीज रिक्वेस्ट गाईज, कारण यांचंच नाव आहे HTTP मेथड्स. इफ यू वॉन्ट टू ॲक्सेस एनी वेबसाईट, यू हॅव टू गो थ्रू दिस HTTP रिक्वेस्ट. कळतं आहे, हा प्रोटोकॉल आहे. जसं एकदा इथं सांगितलं, सेट ऑफ रूल्स, यू नीड टू फॉलो सेट ऑफ रूल्स. HTTP रिक्वेस्ट करत असताना जेव्हा तुम्ही काही गेट करत असाल, काही पाठवायची गरज नाही, बट इन द केस ऑफ पोस्ट तुम्हाला काहीतरी गोष्टी सर्व्हरला पाठवाव्या लागतात, पुटमध्ये सुद्धा पाठवाव्या लागतात, डिलीटमध्ये सुद्धा पाठवाव्या लागतात. ऐकत आहे. मग हा जो प्रोटोकॉल आहे ना, हा प्रोटोकॉल कशासाठी आहे, टू ॲक्सेस द वेबसाईट. असे खूप सारे प्रोटोकॉल असतात बघा, तुम्ही ऐकलं असेल TCP/IP म्हणून एक असतो. परत म्हणलं तर TCP नावाचा एक प्रोटोकॉल असतो. असे खूप सारे प्रोटोकॉल आहेत. फाईलसाठी प्रोटोकॉल UDP पण असतं. येस UDP. येस UDP, खूप सारे प्रोटोकॉल आहेत. त्यातला हा एक प्रोटोकॉल आहे, वी कॅन से सेट ऑफ रूल्स. मग या वेबसाईटला ॲक्सेस करण्याचा हा प्रोटोकॉल, आणि हे जे येस आहे ना, इट्स रिप्रेझेंट द सिक्युरिटी मित्रांनो. दिस येस स्टँड्स फॉर सिक्युरिटी. दॅट मीन्स हा प्रोटोकॉल सांगतोय, माझ्या पुढे जर येस लागला असेल, सो यू कॅन से हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, याचा लॉंग फॉर्म, राईट. दिस रिप्रेझेंट ॲज अ सिक्युरिटी. ही वेबसाईट सिक्युअर आहे हे सांगण्याचं काम हा येस करतो. अँड वी हॅव टू परचेस दॅट येस गाईज. ओके, ज्यावेळेस तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन बनवता ना, बाय डिफॉल्ट ते तुम्हाला ओनली HTTP पण येतं. कसं येतं, HTTP एवढंच. आपण आतापर्यंत प्रोजेक्ट बनवले त्याच्यामध्ये असंच होतं ना, लोकल होस्ट येसवर ना :8080/welcome. येस होतं का रे, हॅव यू ऑब्झर्व दॅट, नो, येस नव्हतं. वी नीड टू परचेस दॅट. आपल्याला ज्यावेळेस आपण डोमेन खरेदी करतो, AWS सारख्या कॉन्सेप्ट तुम्ही पुढे जाऊन शिकाल डिप्लॉयमेंटमध्ये, त्यावेळेस आपल्याला एक तर डोमेन नेम, जसं यांनी flipkart.com परचेस केलं आहे, वी हॅव टू परचेस लाईक दॅट, लाईक AdiandJava.com और माईट बी एनिथिंग जे तुम्हाला पाहिजे. .in असतं, .org, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे डोमेन्स त्या ठिकाणी असतात. त्यावेळेस तुमची वेबसाईट सिक्युअर करण्यासाठी सुद्धा त्याचा ऑप्शन असतो. यू वॉन्ट टू सिक्युअर युअर ॲप, सो जस्ट परचेस दॅट प्रोटोकॉल HTTPS. त्यासाठी सुद्धा यू हॅव टू पेड द मनी. मग हे सिक्युरिटीचं साईन आहे. आणि ही पूर्ण जी गोष्ट आहे ना, याला URL म्हणून सुद्धा रेफर केलं जातं. ओके, काय म्हटलं जातं याला, URL. व्हॉट डू मीन बाय URL? बघा, URL अँड वेबसाईट बोथ आर दी सिमिलर टर्मिनॉलॉजी गाईज. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके, वेबसाईट म्हणल्यानंतर विल रेफर ओनली www.flipkart.com. ओके, दिस इज अ वेबसाईट गाईड. बट URL जर मी बोलत असेल ना, सो आय विल कॉपी ऑल दिस. Look at this. This is a website and this is your URL. URL include HTTPS also. Website not include HTTPS. कधी लोक करतात यूज याचा, पण जर आपण एक्झॅक्ट बघायला गेलो, वेबसाईट इज ओनली दिस पार्ट, www.flipkart.com. It's a website and this is a URL. URL stands for Uniform Resource Locator. What do you mean by Uniform Resource Locator? याच्या नावात सुद्धा तुम्हाला अर्थ याचा समजत असेल. यू वॉन्ट टू ॲक्सेस सम रिसोर्स, करेक्ट. आणि व्हॉट इज द रिसोर्स, दॅट इज फ्लिपकार्ट. तुम्हाला फ्लिपकार्ट नावाचा रिसोर्स ॲक्सेस करायचा आहे. त्याला लोकेट करणं म्हणजेच काय, लोकेट करणं म्हणजे दाखवणं, शो करणं, बरोबर आहे. ते कोण करून देतं, URL. सो दॅट इज अ URL. इट्स व्हेरी सिम्पल, राईट. नावामधूनच अर्थ आपल्याला समजतो. ठीक आहे, या गोष्टी करताय सगळ्यांना. व्हॉट इज URL, व्हॉट इज वेबसाईट, and what is web application, what is web page. Okay, any question guys?
ठीक आहे, जायचं पुढं. ओके, सो आता मी नेक्स्ट टॉपिक याच्यामध्येच या गोष्टी समजल्यानंतर तुम्हाला पुढं समजून घ्यायचं आहे. आपण स्टार्ट करतो आहे HTML कॉन्सेप्ट. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे वेब पेज काय असतं, वेबसाईट काय असतं, वेब ॲप्लिकेशन कशाला म्हणतात, URL काय असतो, वेबसाईट काय असते, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. नाव आता आपण डिरेक्टली बघू HTML जे आपल्याला सुरू करायचं आहे, जे की खूप सिम्पल आहे. बघा, खूप सिम्पल आहे. व्हॉट इज HTML? HTML इज स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, और वी कॅन से HTML is a markup language. HTML is a markup language. जसं आपण आतापर्यंत शिकलो, जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, C इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, C++ इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, SQL इज अ query language. SQL is a query language. Then JavaScript is also scripting language. Python is also called scripting language. पण वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज असतात, प्रोग्रामिंग असतात, मार्कअप असतात, क्वेरी असतात. आपली मराठी इज अ कम्युनिकेशन लँग्वेज, जे आपण कम्युनिकेट करण्यासाठी यूज करतो, नेटिव्ह भाषा आपण याला म्हणतो. तसं मार्कअप लँग्वेज म्हणजे काय? मार्कअप इज नथिंग बट स्ट्रक्चर. व्हॉट डू मीन बाय मार्कअप? मार्कअप वर्ड रिप्रेझेंट द स्ट्रक्चर गाईज. मार्कअप लँग्वेज म्हणजे स्ट्रक्चर्ड लँग्वेज. स्ट्रक्चर्ड लँग्वेज म्हणजे काय? बघा, जेव्हा हा स्ट्रक्चर्ड नावाचा शब्द डोक्यामध्ये आपल्याला येतो, त्याचा अर्थ काय बघा. HTMLचा यूज आहे. बाय युझिंग HTML वी कॅन से HTML इज यूज टू स्ट्रक्चर दी कॉन्टेंट ऑन वेब पेज. वेब पेजवरती कॉन्टेंट स्ट्रक्चर्ड करण्यासाठी ज्या लँग्वेजचा यूज केला जातो त्यालाच मार्कअप लँग्वेज म्हणतात. सो स्ट्रक्चर द कॉन्टेंट म्हणजे काय? स्ट्रक्चर द कॉन्टेंट याचा अर्थ आहे, नीट बघा याचा अर्थ, मार्कअप फिटच होऊन जाईल. आता तुम्ही मी एक वेबसाईट ओपन करू देतो. ओके, लेट्स से देयर इज काय नाव रे त्या ॲप्लिकेशनचं, लेट्स से कॉलेजसाठी खूप सारे ॲप्लिकेशन असतात. एक मी MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, यांची एक वेबसाईट आहे. कॅन यू चेक इट गाईस? ज्यावेळेस मी वेबसाईट ओपन केली, तुम्हाला एक व्यवस्थित बघा, वन व्हिडिओ इज प्लेइंग इन द बॅकग्राऊंड. हा व्हिडिओ बॅकग्राऊंडला कसा प्ले होतो हे मी शिकवणार आहे तुम्हाला. ओके, डोंट वरी अबाउट इट, इज व्हेरी सिम्पल गाईस. हा बॅकग्राऊंडला व्हिडिओ प्ले होतो आहे पूर्ण बॉडीच्या, कॅन यू चेक इट, या पार्टमध्ये. ओके, मग हा व्हिडिओ हे मला सांगा, या पेजवरती स्ट्रक्चर्ड केला आहे की नाही? स्ट्रक्चर्ड केला म्हणजे काय? एक्झॅक्ट हा व्हिडिओ कुठं आहे? इथं आहे बरं, इथून सुरू झाला आणि इथपर्यंत थांबलं, राईट. यालाच म्हणतात व्हिडिओला स्ट्रक्चर करून ठेवणं, नीटनेटकं ठेवणं. आपल्या घरात आपण काय करतो, नीटनेटक्या गोष्टी ठेवतो ना, त्यालाच म्हणतो आपण स्ट्रक्चराइज्ड कॉन्टेंट ऑन द वेब पेज. जसं आपण आपल्या घरामध्ये सगळं सामान व्यवस्थित लावतो, त्याला म्हणतो आपण कसं एका स्ट्रक्चरमध्ये लावलं आहे, राईट. लाईक दॅट HTMLचा यूज करून तुम्ही जे कॉन्टेंट तुम्हाला दाखवायचं आहे वेब पेजवरती ते स्ट्रक्चराइज करू शकता. दॅट्स वाय HTML कॉल मार्कअप लँग्वेज. आता एवढंच नाही, हे बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत, 5 युनिव्हर्सिटी, 80 इन्स्टिट्यूशन, हे सुद्धा स्ट्रक्चरमध्ये लावले. कसं पण लावलं आहे का मला सांगा? हे इथं 5 असतं, त्याला चिटकून 80 असतं, त्याला चिटकून 5, की कसं दिसलं असतं येण्यासारखं. पण स्ट्रक्चर केलं ना, इथं देन काही स्पेस देऊन इथं, परत काही स्पेस देऊन इथं, परत त्याला बोल्ड केलं आहे, सॉरी बोल्ड केले, लुक ॲट दिस, मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलं आहे. परत तुम्ही खाली आल्यानंतर लुक ॲट दिस, हे प्रोग्राम ऑफर हे मोठ्या हेडिंगमध्ये लिहिलं आहे. परत हा पॅराग्राफ लिहिला आहे, करेक्ट. परत खाली आले, हे पण सिमिलर तसंच लिहिलं आहे. परत इथं बघा, इमेज आहे त्याच्याविषयी माहिती आहे, इमेज आहे त्याच्याविषयी माहिती आहे. हे कसं केलं? बाय युझिंग HTML गाईड. आता त्याला कलरिंग वगैरे ते मी म्हणजे इथं आणत नाही आहे, ते CSSचा पार्ट आहे. पण फक्त HTMLचा यूज करून मित्रांनो यू कॅन स्ट्रक्चराइज द कॉन्टेंट. हे बघा, आता हे दिसतंय तुम्हाला, मर्क्यू टॅगचा यूज करून हे इकडं फिरतं आहे, हे इकडं फिरतं आहे, त्याचाच यूज आहे. हे बघा, सगळ्या गोष्टी, आता हे सगळे इमेजेस कशा स्ट्रक्चराइज केल्या आहेत. परत खाली ह्या सगळ्या गोष्टी असतील, हे सगळे फोटोज असतील, त्यांनी हिडर काय फुटर असेल, हे सुद्धा स्ट्रक्चराइज्डच केलेलं आहे. ओके, सो HTMLचं काम काय?
इट इज यूज टू स्ट्रक्चर दी कॉन्टेंट ऑन वेब पेज. कॉन्टेंट या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? कॉन्टेंटमध्ये मित्रांनो हेडिंग आल्या, कॉन्टेंटमध्ये इमेजेस आल्या, कॉन्टेंटमध्ये टेबल्स आले, कॉन्टेंट्समध्ये फॉर्म्स आले, कॉन्टेंटमध्ये परत म्हणलं तर आणखीन खूप सारे एलिमेंट, जसं पॅरेग्राफ एलिमेंट झाला, राईट, पॅरेग्राफ एलिमेंट झाला. देन तुम्हाला बोल्ड करायचं तर बोल्ड एलिमेंट झाला. यालाच कॉन्टेंट म्हणतो आपण. कॉन्टेंट म्हणजे वेगळं काय आहे का? अजिबात नाही आहे. कोण येतं आहे रे? ओके, हे बघा या वेबसाईटवरती तुम्हाला दिसत असेल हे सगळं कॉन्टेंट आहे. याच्यामध्ये बघा हा व्हिडिओ झाला, परत खाली काही तुम्हाला इमेजेस दिसत आहेत, काही पॅरेग्राफ दिसत आहेत, काय हेडिंग दिसत आहेत, राईट. यालाच म्हणतात कॉन्टेंट, वेगळं काही नाही आहे. आणि हे कुठं स्ट्रक्चराईज करायचं आहे? वेब पेजवरती. लक्षात ठेवा, HTMLचा यूज करून वेब पेज बनत नाही. HTMLचा यूज करून आपण त्या वेब पेजवरती कॉन्टेंट लिहितो, स्ट्रक्चराईज करतो. त्यामुळे जर तुम्ही कधी असं ऐकलं असेल HTML इज यूज टू क्रिएट वेब पेजेस, सो दिस इज रॉंग कॉन्सेप्ट गाईज ॲक्च्युली. बिकॉज वेब पेजेस जे मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉनिक पेज, हे HTML नाही बनवत आहे मित्रांनो. हे वेब पेजेस बनवण्याचं काम ब्राउझरचं असतं. कोणाचं असतं? रिस्पेक्टिव्ह ब्राउझर. इट कॅन बी क्रोम, मोझिला, ओपेरा, काही असेल. ब्राउझर इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट व्हॉट गाईज? वेब पेजेस. ब्राउझर वेब पेज बनवतो. ब्राउझर इज क्रिएटिंग व्हॉट? वेब पेजेस. आणि त्याच्यावरती कॉन्टेंट लिहिण्याचं काम HTML करतं. हे लक्षात असू द्या. ब्राउझर वेब पेज बनवतो आणि त्या वेब पेजवरती कॉन्टेंट कोण लिहितो? HTML लिहितो. ओके, आता हे जे ब्राउझर दिसतंय तुम्हाला, हे तुम्हाला वाटतं HTMLने बनवलं? नाही. HTMLचं काम आहे फक्त हा व्हिडिओ त्याच्यावरती शो करणं, हे टेक्स्ट त्याच्यावरती शो करणं, हे टेक्स्ट शो करणं, हे शो करणं, सगळं म्हणजे कॉन्टेंट जे आहे ना ते HTMLचं आहे. पण ब्राउझरने हे वेब पेज बनवलं आहे, पूर्ण वेब पेज. लक्षात येते सगळं. ब्राउझर इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द वेब पेज. जे वेब पेज तुम्ही बघता लाईक दिस, हे ब्राउझरचं काम आहे मित्रांनो. तुमचा जो ब्राउझर आहे तो हे बनवतो. पण याच्यावरती जर तुम्ही लिहिलं हॅलो माय नेम इज आदी, हे मात्र ब्राउझर करू शकत नाही. हे मात्र HTMLच्या मदतीने तुम्ही लिहू शकता. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, दिस इज अ वेब पेज क्रिएटेड बाय ब्राउझर. आणि वेब पेजचं काम काय असतं? वेब पेजवरती वी कॅन शो सम कॉन्टेंट, वी कॅन डिस्प्ले सम कॉन्टेंट. हे बघा, हे कॉन्टेंटच आहे. याच्यावरती आपण शो करतो आणि याला ॲक्सेस कसं करतो आपण? बाय युझिंग वेबसाईट. बघा, कुठलेही वेब पेज यू नीड टू ॲक्सेस वाया वेबसाईट ओनली. अँड हाऊ टू ॲक्सेस वेबसाईट? बाय युझिंग इंटरनेट. गॉट इट? हे सगळं कसं लिंक्ड वाटते की नाही सगळ्यांना? सो कॅन यू टेल मी व्हॉट इज द पर्पज ऑफ HTML? If anyone like say what is the purpose of HTML? What is the purpose of HTML? The purpose of HTML is very simple. What is the purpose, guys? Yes, you can say structure the content, right? To write content on web page. To write content on web page, not to create web pages. लक्षात घ्या, वेब पेजवरती कॉन्टेंट लिहिण्यासाठी HTMLचा यूज आहे. इफ आय से व्हॉट इज द पर्पज ऑफ CSS? एनीवन नोज अबाउट CSS? To make the beauty of HTML. Beauty? Yeah, you can say. To style the content on web page. It is very simple. त्या कॉन्टेंटला स्टाईल करण्यासाठी CSSचा यूज आहे. यू नो व्हॉट इज द पर्पज ऑफ JavaScript? To add functionality. What kind of functionality? To make web page content as a dynamic. To make web page content as a dynamic. लक्षात ठेवा मित्रांनो, जावास्क्रिप्टच्या मदतीने तुम्ही या कॉन्टेंटला डायनामिक बनवू शकता. सर व्हॉट डू मीन बाय डायनामिक? हे दाखवू डायनामिकचं एक एक्झाम्पल. ज्यावेळेस मी या रीड मोरवरती माझं बटन येतोय, कॅन यू चेक इट?
हे हा जो कलर बॅकग्राऊंडला येतो हा CSSमुळे येतो, ठीक आहे. बट इफ आय क्लिक ऑन this information is coming. This is because of backend. But can I show you something? Hey, look at this. What is this? Wow, what is this, guys? When I move the cursor like this, all these options are coming. These options are coming because of JavaScript. It is not possible using HTML and CSS, guys. अशक्य आहे. हे बघा, याच्यावर मी कर्सर नेल्यावर हे कसं काय येतं आहे? हे येतं आहे मित्रांनो जावास्क्रिप्टमुळे. हे डिझाईन केलं HTML ने. आय एम ॲग्री विथ दॅट. हे तुम्हाला दिसतंय ना, याच्यावरती कर्सर नेल्या ओव्हर होतं आहे, तो इफेक्ट लागू होतो आहे, परत हे बरोबर याला एवढी पॅडिंग दिले, राईट. हे सगळं HTML CSS नाही, पण हा डेटा येतो आहे कुठून? दिस इज कमिंग बिकॉज ऑफ जावास्क्रिप्ट. माईट बी यांनी बॅकएंड पण यूज केला असेल, बॅकएंडमधून पण ह्या गोष्टी करता येतात. बट हा जो इव्हेंट आहे, व्हॉट इज दिस इज कॉल्ड H ओव्हर इव्हेंट. याला कसला इव्हेंट म्हणतात? H ओव्हर इव्हेंट. असे खूप सारे इव्हेंट आहेत मित्रांनो जावास्क्रिप्टमध्ये. क्लिक इव्हेंट वेगळा असतो, ओव्हर इव्हेंट वेगळा असतो. मग ज्यावेळेस मी ओव्हर करेल, आय एम गेटिंग दिस कॉन्टेंट अँड दिस इज बिकॉज ऑफ जावास्क्रिप्ट. आणखीन दाखवू. लेट्स से इफ आय क्लिक ऑन दिस 3 व्हॉट इज दिस गाईज, बटन्स. हे बघा, याच्यावर मी क्लिक केल्यानंतर व्हॉट हॅपन? हो सर, हे कसं काय आलं? हे बॅकएंडमुळे नाही आलं बरं का. Don't assume that this is coming because of backend. This is coming because of JavaScript, and this is called click event. When you click on this, what happening? Hey, it is coming or not? It is coming, right? As an example दाखवतो तुम्हाला. Look at this. I am creating one, तुम्हाला पण ड्रॉप डाऊन पण वापरतात ना तिथे? yeah, you can use drop down, but it's not look good, right? So that's why people are using JavaScript. बघा, एक फोल्डर बनवतोय मी. टुडेज 1 एप्रिल. मी तुम्हाला हे सांगेल VS कोड इन्स्टॉल वगैरे करायचं. मी जस्ट एक्झाम्पल द्यायतो, ठीक आहे. वेब डेव्हलपमेंट, ठीक आहे. अँड लेट मी ओपन CMD कोड स्पेस डॉट. हे पुढं सांगेल मी. वेट फॉर दिस गाईज. हे मी काय केलं आता. जस्ट मला तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवायचं आहे. हाऊ JavaScript इज डायनामिक. demo.html. And just I am writing H1. Can you check it, guys? Hello, I am Adi. And right click. Okay, just go here again. Right click. Open with Chrome. Hey, what is this? Hello, I am Adi is coming on the browser. पण हे जे वेब पेज बनलं ना, हे ब्राउझरमुळं बनलं मित्रांनो. याच्यावरती कॉन्टेंट जो लिहिला आहे ना, तो HTMLमुळं हा कॉन्टेंट इथं तुम्हाला दिसतो आहे. आता एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवतो. लेट मी टेक HTML स्ट्रक्चर. हे काय आहे पुढं सांगेल मी. वेट फॉर दिस. बट हिअर आय एम डुईंग समथिंग. वन बटन आय एम क्रिएटिंग. लुक ॲट दिस. बटन इज समथिंग, लेट्स से या क्लिक मी नावाचं एक बटन आहे, ठीक आहे. क्लिक मी नावाचं एक बटन आहे. इफ आय रिफ्रेश, ए बटन इज दिअर. क्लिक मी. कॅन यू चेक इट? बटन इज दिअर. लेट्स से I will add some style. I will increase the size of this button, font size. Let's say 30 pixel. आता हे काय करतो मी पुढं तुम्हाला समजेल. आता समजून घ्यायची गरज नाही. मोठं झालं बटन, ठीक आहे. आता मी इथं एक फंक्शन बनवतो, ठीक आहे. हाऊ टू क्रिएट फंक्शन? इट इज व्हेरी सिम्पल गाईज. जस्ट यू हॅव टू क्रिएट स्क्रिप्ट टॅग अँड इनसाइड दॅट क्रिएट द फंक्शन. फंक्शनला मी नाव देतो आहे हँडल, ठीक आहे. ओनली हँडल आय एम क्रिएटिंग अँड जस्ट आय एम गिविंग वन अलर्ट हिअर. ए व्हॉट इज दिस? अलर्ट मीन्स बटन क्लिक्ड. आता इथं येऊन मी काय करतो आहे बघा. इथं मी या फंक्शनला कॉल करतो आहे ऑन द इव्हेंट ऑफ ऑन क्लिक. दॅट्स इट. आता जेव्हा तुम्ही इथं येता, ए बघा रिफ्रेश, या बटन मी क्लिक करतो आहे. कॅन यू चेक इट? वाव, व्हॉट हॅपन? बटन क्लिक्ड. हा जो मॅसेज आला आहे ना, इट इज डायनामिक गाईज. हे HTML CSSने होत नाही. दिस इज बिकॉज ऑफ JavaScript. अँड दिस स्क्रिप्ट, दिस फंक्शन, हे JavaScript आहे. हे पुढं आपण शिकणार आहोत. पण डायनामिक काय ते मग तुम्हाला मला दाखवायचं आहे बघा. क्लिक केल्यानंतर व्हॉट हॅपनिंग? आणखीन दाखवू. फक्त एवढंच नाही. इफ यू वॉन्ट टू चेंज दिस फॉन्ट ऑल्सो, यू कॅन चेंज द फॉन्ट ऑल्सो गाईज. लेट्स से आय एम पासिंग सम ID टू दिस वन. लेट्स से BTM. अँड मी या फंक्शनमध्ये हे न करता आय एम टेकिंग द रेफरन्स ऑफ दॅट बटन. ओके. Document dot get element by ID. I am taking, what is the ID? That is
btn, and then taking the reference into that var btn ref, and I'm adding here btn ref dot inner text, and text is what आदी and java. आता ज्यावेळेस तुम्ही या बटनवर क्लिक कराल, व्हॉट हॅपन गाईज, यू हॅव टू लुक अप. हे बघा, ज्यावेळेस या बटनवर टेक्स्ट काय क्लिक मी, कॅन आय क्लिक गाईज, व्हॉट हॅपन आधी आणि जावा इज कमिंग. सो हे होतं आहे कसं काय, बिकॉज ऑफ जावा स्क्रिप्ट. हे डायनामिक आहे की नाही, इट्स अ डायनामिक गाईज, लुक ॲट दिस, इट्स अ डायनामिक. आणखीन एक एक्झाम्पल दाखवतो. सो यू नो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग ॲक्च्युली. बटनवर क्लिक केल्यानंतर आधी आणि जेव्हा टेक्स्ट येतं आहे, मला आणखीन एक गोष्ट, याचा कलर वगैरे चेंज करायचा. सो आय विल गिव्ह द बॅकग्राऊंड कलर ॲज अ रेड, देन यू नो आय वॉन्ट सम पॅडिंग ऑल्सो, मार्जिन ऑल्सो, सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ॲड करू शकता. लेट्स आहे मला याला यू नो btn ref डॉट फॉन्ट साईज वाढवायचे, btn ref डॉट पॅडिंग द्यायची थोडीफार, या दॅट्स इट. एवढ्या प्रॉपर्टी मी अप्लाय केल्या. ठीक आहे, नाव लुक ॲट दिस. सगळ्यात आधी क्लिक मे, व्हॉट हॅपन, कलर बॅकग्राऊंड रेड झाला, फॉन्ट कलर व्हाईट झाला, 40 पिक्सल साईज झाली. आधी कसं होतं आहे, बट क्लिक केल्यानंतर काहीतरी होतं आहे, राईट. आता क्लिक केल्यानंतर एक नवीन बटन बनलं पाहिजे, हे पण तुम्ही करू शकता. हे लक्षात येते सगळ्यांना. त्यासाठी जस्ट राईट डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट, लेट्स से ओके, लेट्स से आय वॉन्ट टू क्रिएट द बटन गाईज ॲक्च्युली. सो आय विल राईट हिअर बटन, आय वॉन्ट टू क्रिएट द बटन. ठीक आहे, बटन मला बनवायचं आहे. आय विल राईट हिअर वॅर न्यू btn. ओके, एक नवीन बटन बनेल. आणि नवीन बटनाला नाव काय द्यायचं आहे, या नवीन बटनाला नाव द्यायचं आहे न्यू बटन डॉट इनर टेक्स्ट. आय विल राईट हिअर बटन नेम इज यू नो आदी अँड पायथन. एक आदी अँड पायथन नावाचं नवीन बटन मला बनवायचं. आणि हे बटन यू नीड टू ॲड टू द बॉडी. सो बॉडीला एक आय डी देतो, और आय डीची गरज नाही, यू कॅन या आय डी द्याच, लेट्स ए बॉडी. या बॉडीला ॲड करून टाका. ठीक आहे, जस्ट इथं लिहा न्यू बटनला थोडी स्टाईल पण देऊ, 30 पिक्सल म्हणू आणखीन, आणि हे ॲड करून टाकू बॉडीला. याला आणखीन मला द्यायचं आहे न्यू बटन डॉट बॅकग्राऊंड कलर ग्रीन द्या आणि व्हाईट असा कलर द्या. ठीक आहे, नाव इफ आय गो हिअर गाईज, ए लुक ॲट द डायनामिक, व्हॉट हॅपनिंग, आदी अँड पायथन बटन इज क्रिएटेड ऑर नॉट, लुक ॲट दिस, कॅन यू चेक इट, आय एम क्लिकिंग अगेन. हे बघा, दिस इज द डायनामिक. असे किती बटन बनतील हो, अहो किती बी. मी क्लिक करतो बरं का, असंच नाही बनत. आय एम क्लिकिंग, क्लिक केलं की बटन बनतं आहे, क्लिक केलं की बटन बनतं आहे. लुक ॲट दिस इज कॉल्ड डायनामिक गाईज. एवढंच नाही, तुम्ही एवढा कोड लिहून जर एवढं होत असेल, जस्ट इमॅजिन गाईज, मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो बाय युजिंग जावा स्क्रिप्ट. इट इज टोटली यू नो डिफरंट थिंग. फ्रंट एंडसाठी जावा स्क्रिप्ट खूप फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर तुम्ही इथं आले ना, मोस्ट यूज्ड प्रोग्रामिंग लँग्वेज इन 2025, जावा स्क्रिप्ट तुम्हाला टॉपला दिसेल स्टॅक ओव्हरफ्लोच्या वेबसाईटला. ओके, कॅन यू चेक इट गाईज, व्हॉट इज दिस, जावा 66%. म्हणजे असा एकही प्रोजेक्ट नाही ज्याच्यात जावा स्क्रिप्ट नाही आहे. का माहिती आहे का, त्याचं रिझन आहे, जावा स्क्रिप्ट इज अ यू नो काय म्हणतो आपण त्याला, ऑलराऊंडर टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज. अहो सगळंच करते. फ्रंट एंड जावास्क्रिप्टमध्ये बनतं, बॅक एंड जावास्क्रिप्टमध्ये बनतं, डेटाबेसचं लॉजिकसुद्धा बनतं. सर काय प्रूफ आहे, फ्रंट एंड कुठं बनतं, हे बटन कोणी बनवलं आहे, हे HTML ने बनवलं आहे, नाही, हे बटन HTML ने बनवलं आहे. बट इफ आय क्लिक हिअर, हे बटन माझी HTML ने नाही बनवलं, हे जावा स्क्रिप्टने बनवलं आहे. सो जावा स्क्रिप्ट इज यू नो बटन बनवण्यासाठी एलिजिबल आहे की नाही, एबल आहे की नाही, डेफिनेटली आहे. एक बटन सोडा हो, अशी कितीही बनवते. एक बटन बनवण्यासाठी तुम्हाला एवढा कोड लिहावा लागतो आहे बा, असे 2 बनवायचे असते तर 2 बटन टॅग, 3 बटन टॅग. पण हा भाऊ एका फंक्शनच्या जोरावर हजारो लाखो बटन बनवतो आहे. त्यामुळे उगाच हा टॉपला नाही आहे. अँड सेकंड इज वॉट गाईज, वाय HTML CSS इज दिअर. का तुम्हाला सांगू का, 99% प्रोजेक्टमध्ये मित्रांनो याच्याशिवाय कामच होत नाही जावा स्क्रिप्ट HTML CSS. कारण फ्रंट एंड प्रत्येक प्रोजेक्टचा पार्ट आहे, करेक्ट, त्याची गरज आहेच ना प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त यूज केली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज जावा स्क्रिप्टची ओळख आहे. मग आपला जावा पण आहे इथं, जावा कुठं बाहेर नाही आहे, बट जावा इज ऑल्सो दिअर. ऑल रिस्पॉन्डंट आहे. प्रोफेशनल डेव्हलपर्स काय यूज करतात, जावा स्क्रिप्टच आहे. लर्निंग टू कोड, ते बघा सगळ्यात आधी पायथनपासून सुरू करतात.
AI यूज करणारे जावास्क्रिप्ट पायथन. हे बघा इथं पायथन येते लक्षात सगळ्यांना की लाईक वाय जावास्क्रिप्ट इज फेमस इन द मार्केट गाईज. हे बघा डेटाबेसमध्ये इफ यू चेक PostgreSQL MySQL बोथ आर फेमस. ओके. आणि असं नाही कोण 1 नंबरला आहे कोण 2 नंबरला आहे असं कधीच डिफरन्शिएट करू नका. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मार्केटमध्ये वर्किंग आहे, प्रत्येकाचा यूज आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त यूज कशाचा आहे? यू नीड टू नो अबाउट जावास्क्रिप्ट. म्हणजे तुम्ही जर कंपनीमध्ये गेले आणि तुम्हाला प्रोजेक्ट भेटला, जावास्क्रिप्ट नाही दिसणार असं शक्यच नाही. तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठे ना कुठं जावास्क्रिप्टचा यूज 100% असणार. HTML CSS 100% असणार. कदाचित जावा नसेल असेल, आय डोंट नो अबाउट दॅट, बट भाई जावास्क्रिप्ट 100% असणार आहे. ठीक आहे. एक डायनॅमिक नेक्स्ट कळाला आहे सगळ्यांना. मग बटन सोडा काही बनवू शकता तुम्ही, कशी याला स्टाईल देऊ शकता. आता हे जे CSS लावले ना याला बॅकग्राऊंड कलर हे बघा ग्रीन, हे CSS नाही आहे, ही जावास्क्रिप्ट आहे. CSS वेगळी असते. ही साईज दिली ही जावास्क्रिप्ट आहे, हा कलर दिला जावास्क्रिप्ट आहे. एवढंच फक्त HTML आहे आणि हे CSS आहे फॉन्ट साईज, एवढंच एक कळत आहे. सो जावास्क्रिप्टच्या मदतीने यू कॅन मेक युअर पेज डायनामिक. हे डायनामिकच बनलं ना. डायनामिक म्हणजे काय? अहो क्लिक केलं की हे डायनामिकली बटन बनतं आहे. याला डायनामिक म्हणतात. आणि स्टॅटिक म्हणजे काय? तुम्ही तिकडं बटन बनवलं, क्लिक मी आलं, काहीच म्हणजे चेंजेस न होणं, त्याला स्टॅटिक म्हणतात. बट हे डायनामिक आहे, याला डायनामिक म्हणतात. इफ देर आर चेंजेस आर हॅपनिंग दॅट इट इज कॉल्ड डायनामिक. जसं इथं होतं आहे वेन यू मूव द कर्सर. आय थिंक कुठं गेलं ते, कट केलं वाटतं. ठीक आहे. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ JS गाईज? टू मेक द वेब पेज ऑन टू मेक द कॉन्टेंट ॲज अ डायनामिक ऑन वेब पेज. कॉन्टेंटला डायनामिक बनवायचं काम जावास्क्रिप्टचं आहे. ठीक आहे. तर सर आता HTMLचा कोड आम्हाला करायचा आहे. आता काय इंटरेस्ट आमचा वाढत चालला आहे आता हळूहळू. आम्ही कोड कसा केला पाहिजे? कोड करण्यासाठी गाईज यू हॅव टू इन्स्टॉल वन सॉफ्टवेअर कॉल VS Code. आय थिंक मोस्ट ऑफ द स्टुडंटकडे हे आहे. ज्याच्याकडे नाही आहे गाईज, व्हेरी सिम्पल, जस्ट गो टू द गुगल, जस्ट राईट VS Code डाउनलोड. पहिली वेबसाईट येईल, डाउनलोड विज्युअल स्टुडिओ कोड. क्लिक करा, विंडोजवर क्लिक करा. हे बघा थँक्स फॉर डाउनलोडिंग, डायरेक्ट डाउनलोडला पडेल. 127 MBचं आहे. आणि देन काय इन्स्टॉल झाल्यावर काय करायचं आहे? नेक्स्ट 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 करायचं, ॲग्री द्यायचं, परमिशन, दॅट्स इट. VS Code तुमच्याकडे रेडी होईल. लुक ॲट दिस. VS Code वरतीच याचा कोड करा. बिकॉज VS Codeमध्ये खूप सारे एक्सटेन्शन्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला फास्टर प्रोग्रॅमर बनवण्यासाठी हेल्प करतील. खूप सारे एक्सटेन्शन मी दाखवेल तुम्हाला. हे बघा, हे झालं. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हा पॉपअप येईल. हे बघा, हा म्हणतो आहे ऑलरेडी रनिंग आहे. ठीक आहे. याला कट करा म्हणतो आहे. ठीक आहे बाबा, कट करू आम्ही. परत इन्स्टॉलवर क्लिक करू. आता मी ऑलरेडी केलं आहे त्यामुळे हा मला माईट बी आहे. बघा, आय ॲक्सेप्ट म्हणायचं, नेक्स्ट म्हणायचं, इथं क्रिएट डेस्कटॉप म्हणायचं, नेक्स्ट म्हणायचं, इन्स्टॉल. आता मी ऑलरेडी केलं आहे त्यामुळे तुम्ही करा. ठीक आहे. VS Code आल्यानंतर सगळ्यांनी जायचं डेस्कटॉपमध्ये एक फोल्डर बनवायचं. जसं मी बनवलं आहे. बघा, मी काय नाव दिलं? 1 एप्रिल वेब डेव्हलपमेंट. राईट क्लिक करायचं, न्यू फोल्डर. क्लिअर आहे. फोल्डर बनवल्यानंतर याच्यामध्ये जाऊन एक आणखीन एक फोल्डर बनवायचं. त्याला नाव द्यायचं काय? Day 1. हे बनवलं. याच्यामध्ये डबल क्लिक करायचं. इथं आले, इथं वरती दिसतो आहे डेस्कटॉप वर्कस्पेस, इथं क्लिक करायचं. हे कट करायचं, CMD लिहायचं आणि मग लिहायचं कोड स्पेस डॉट. डायरेक्ट तुम्ही VS Codeमध्ये जाणार Day 1मध्ये. म्हणजे आज जे काय करणार ते याच्यात ठेवायचं. उद्या Day 2 नावाचं फोल्डर, परवा Day 3, Day 4, Day 5. हे कळतं सगळ्यांना? लाईक दॅट. ओके. सो Day 1मध्ये सगळेजण आहेत. ओके. नाव HTMLचा कोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा. व्हेरी सिम्पल स्टेप्स. वी नीड टू क्रिएट a file with the .html extension or .html extension. HTML extension द्या किंवा HTML द्या. जसं पायथनला PY असतं, जावाला .java, Cला .c, तसं पायथनचं काय HTMLचं काय एक्सटेन्शन आहे? .html किंवा .htm असं पण चालतं आहे बरं का. या नावाने एक फाईल बनवा. कशी बनवायची फाईल? हे बघा, इथं ऑप्शन आहे न्यू फाईल. क्लिक करा. मला demo.htm HTM पण चालतं आहे.
HTML पण चालतं, HTM पण चालतं. ठीक आहे. अँड नाव सिम्पल कोड मी एक टॅग बनवतो H1 नावाचा. सर व्हॉट इज दिस, याला टॅग म्हणतात. काय असतो हा टॅग याच्याविषयी मी सांगेल, पण इथं मी एक मॅसेज देतो. हॅलो वी आर लर्निंग HTML. वी आर लर्निंग HTML. आता हा कोड रन करावा लागतो पब्लिक. सर रन कसा करायचा. रन करण्यासाठी तुम्हाला इथं जायचं आहे. व्हॉट इज दिस, एक्सटेन्शन्स म्हणतात त्याला. इथं या आणि इथं म्हणा लाईव्ह सर्व्हर सर्च करा. अरे ऋत्विक डे नावाचा एक माणूस आहे बघा, याचे सर्व्हर आहे ना 76 मिलियनवाले. इन्स्टॉल करा. याने डायरेक्ट तुम्ही इथून रन करू शकता तुमचा HTMLचा कोड. जर हे नसतं तर दुसरा ऑप्शन होता, पण कशाला, सोपं झालं इन्स्टॉल. ओके. आता बघा काय करायचं. इथं राईट क्लिक करायचं. केलं. इथं ऑप्शन हा येईल तुम्हाला. काय नाव, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. जसं तुम्ही याच्यावर क्लिक कराल तुम्ही डायरेक्ट कुठं जाल माहीत आहे का, डायरेक्ट ब्राउझरला. हे कोण नेईल ब्राउझरला तुम्हाला, ब्राउझरला तुम्हाला VS कोड नाही, जे तुमचं डिफॉल्ट ब्राउझर असेल तुमच्या VS कोडमध्ये सेट. आलं का. कॅन यू चेक इट गाईस. कॅन रन अगेन. हे बघा मी परत रन करतो. इफ आय राईट क्लिक ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, आलो मी परत. डायरेक्ट इथं तुम्हाला रन तुमचं आउटपुट दाखवेल आहे प्रोग्रामचं. जे तुम्ही लिहिलं आहे हे तुम्हाला बोल्ड कलरमध्ये भेटलं आहे. दॅट इज द बिकॉज ऑफ H1 टॅग गाईस. कशामुळे, H1 टॅगमुळे. सो तर टॅग काय असतो सर, किती प्रकारचे टॅग आहेत. परत म्हणलं तर टेबल टॅग काय असतो, इमेज टॅग काय असतो, इमेज कशी आणायची, व्हिडिओ कसा आणायचा, बॅकग्राऊंडला कसा लावायचा, सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. पण हळूहळू शिकायच्यात. ठीक आहे. एका दिवसात सगळं नाही. आज जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट, व्हॉट इज HTML अँड व्हॉट वी आर गोइंग टू लर्न गाईज. बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या असेल सगळ्यांच्या. वेबसाईट, URL, वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन, देन द पॉवर ऑफ जावा स्क्रिप्ट और HTML CSS, पॉवर किती आहे यांची, यूज किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या क्लिअर झाल्या असतील तर आजसाठी आपण इथंच थांबणार आहोत.